माया तुझी थोर देव तू सदा बरा, जगण्याचं मोल दे ग चरणी साकड, बळ दे ग जिव्हाऱ्यात हेच मागण, जगण्याचं मोल दे ग चरणी साकड. ये साकड घाली तो गाभाऱ्यात माथा, आभाळावरून राहू देर किरपा, नमन तुझे मी करीतो र देवा, भरून झरू दे तुझी चर किरपा. हिमतीचं बीज दे फुली तुझ्या दारची, उभं राहू वादळी ना भीती कुणाची. साथीला तू राहू मी वाट चालतो, खडतर वागडी असो दूरची. सुरव्याचा तेज देवा, पाखराची दिशा तू, पिका मंदी डोल तोर वाऱ्या मंदी तूच तू. खुशी मध्ये घेर दाता तूच देवा तारुणी, काळजाचा तुर भाता जीव तुम्ही सावनी. ओंकार मित्रमंडळ शिरवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करत असून मंडळाचे यंदाचे 32वे वर्ष आहे. मंडळाने राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेतलाय. यावर्षी मंडळातील कार्यकर्ते यांनी केदारनाथ येथील शिवमंदिराचा मनमोहक असा देखावा साकारलाय. नवी मुंबईचे माजी महापौर जयवंत सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत रोडे यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या वतीने श्रुश्राव्य भजन, मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, नृत्य स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद, मराठमोळी मंगळागौर तसेच विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. शुक्रवारी मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप तसेच विविध स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना माजी महापौर जयवंत सुतार, परिवहन समितीचे माजी सभापती प्रदीप गवस, समाजसेवक प्रभाकर ठाकूर, जयेंद्र सुतार, नरेश सुतार यांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले.
यावेळी आपली भावना व्यक्त करताना माजी महापौर जयवंत सुतार यांनी सांगितले की मागील 2 ते 3 पिढ्यांपासून हा उत्सव अखंडित सुरू आहे. सगळ्यांच्याच कलागुणांना वाव देऊन विविध कार्यक्रम तसेच विविध शिबिर मंडळाच्या माध्यमातून राबवले जातात. ओंकार मित्रमंडळ शिरवणे सार्वजनिक गणोत्सव वर्ष 38 गेल्या अनेक वर्षापासून नया मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यातून आलेली सर्व मंडळी या ठिकाणी एकत्रित आली आणि ह्या मंडळाची स्थापना या ठिकाणी केली. आज जवळजवळ 2 ते 3 पिढ्या या ठिकाणी निर्माण झाल्या. या 1 ते 2-3 पिढ्या निर्माण होत असताना हा उत्सव तेवढ्या दिमाखानं त्या ठिकाणी सुरू आहे. शासनाचे काही निर्बंध आल्या कारणाने रस्त्यावरनं आज छोट्याशा जागेमध्ये हा उत्सव त्या ठिकाणी साजरा होत असताना विद्यार्थी गुणगौरव स्पर्धा, मुलांच्या खेळाला उत्तेजन, महिला वर्ग, युवक वर्ग असे यांच्या विविध स्पर्धा आयोजित करून सामाजिक उपक्रम, त्याबरोबर त्या ठिकाणी नेत्रचिकित्सा शिबिर असेल, चष्मा शिबिर असेल, अशा अनेक उपक्रम या मंडळाच्या माध्यमातून राबवले जातात. पुढे त्यांनी असेही सांगितले की देखाव्याच्या माध्यमातून विविध देवस्थानचे दर्शन या ठिकाणी घडवले जात असते. भविष्यात मंडळाचा उपक्रम अशाच प्रकारे सुरू राहील अशा शुभेच्छा देखील त्यांनी मंडळाला दिल्या. देखावा हा निश्चित स्वरूपामध्ये जो निर्माण केला जात आहे, वेगवेगळ्या भारतामधल्या जे देवस्थान आहेत त्या देवस्थानाचं दर्शन घडवण्याचं काम या मंडळाने इको फ्रेंडली त्या ठिकाणी हा गणोत्सव साजरा होत असतो. मी या मंडळाला विनंती केलेली आहे की पुढच्या वर्षी ही मूर्ती त्या ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसची न राहता शाडूची किंवा लगद्याच्या पासून तयार केलेली मूर्ती असावी, जेणेकरून इको फ्रेंडली हा गणोत्सव आपण या ठिकाणी साजरा करू शकतो. भविष्यामध्ये या मंडळाचा हा उपक्रम अशाच पद्धतीने सुरू राहील हा आत्मविश्वास व्यक्त करून मी समस्त या ओंकार मित्र मंडळाच्या सर्व सभासद, कार्यकारी मंडळ यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत रोडे यांनी मेट्रोशी बोलताना सांगितले की मंडळाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन, भंडाऱ्याचे आयोजन तसेच स्पर्धा आणि शिबिरे देखील घेतली जातात. ओंकार मित्रमंडळ शिरवणे सार्वजनिक गणेशोत्सव यावर्षी मंडळाचं 32 वर्ष आहे. त्या 32 वर्षामध्ये मंडळाच्या वतीनं विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. तसेच आजही सत्यनारायणाची महापूजा आणि त्यानिमित्त भव्य असा भंडाऱ्याचं आयोजन आता सुरू आहे. तसेच आज नवी मुंबईचे महापौर यांनी सुद्धा उपस्थिती दाखवून सर्व आमच्या विद्यार्थ्यांचे जे स्पर्धा घेतल्या होत्या त्या सर्व स्पर्धेचे पारितोषिक आज महापौरांच्या हस्ते, तसेच आमचे युवा नेते जयेंद्रदादा सुतार, प्रभाकर ठाकूर, नरेशजी सुतार या सर्व मंडळींच्या वतीनं, तसेच मीराताई पाटील नगरसेविका या सुद्धा उपस्थित राहिल्या होत्या. या सर्व मान्यवरांच्या हस्ते चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, संगीत खुर्ची, महिलांची संगीत खुर्ची, डान्स स्पर्धा या सर्व स्पर्धेचं बक्षीस वितरण महापौर साहेबांच्या हस्ते झालेलं आहे. आणि आता सुद्धा भव्य असा भंडारा सुरू असून उद्या भव्य अशी मिरवणूक बाप्पाची निघणार आहे. या मिरवणुकीनंतर सुद्धा सर्वांना महाप्रसादाची व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे. अशीच सेवा गणरायाने आमच्याकडून सदैव करून घ्यावी अशी सदिच्छा. गणेश उत्सव दरम्यान भाजपा नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील, माजी नगरसेविका माधुरी सुतार, समाजसेविका निर्मला सुतार, माजी नगरसेवक रंगनाथ औटी, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, माजी नगरसेविका मीरा पाटील, माजी नगरसेवक रवींद्र इथापे, माजी नगरसेविका सुरेखा इथापे, उद्योजक डॉक्टर मंगेश आमले, माजी नगरसेवक अशोक गावडे, माजी नगरसेवक दिलीप घोडेकर, समाजसेवक अण्णा पाटील,
विजय साळे यांनी मंडळास सदिच्छा भेट दिली. कार्यकारी उत्सव समितीमध्ये मंडळाचे प्रेरणास्थान सल्लागार नवी मुंबईचे माजी महापौर जयवंत सुतार, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत रोडे, कार्याध्यक्ष शंकर गायकवाड, उपाध्यक्ष अंकुश भगत, गजेंद्र दास, सचिव उमेश झोडगे, सहसचिव समीर खाटपे, तेजस हिलाल, खजिनदार प्रशांत शिंदे, सहखजिनदार अतुल भोसले, राहुल गोरडे, सदस्य नंदकुमार आदक, फुलाजी गोरडे, ॲडव्होकेट ज्ञानेश्वर बऱ्हाटे, प्रमोद काळे, दत्तूशेठ गोरडे, अनिल रासकर, रवींद्र काटकर, चंद्रकांत जाधव, प्रकाश पवार, रवींद्र खोत, सोनभाऊ आदक, शरद दाभाडे, विजय पिंगळे, नामदेव इचके, सतीश खंडागळे, विलास पिसाळ, विनेश उंडे, ओमकार रोडे, ऋषिकेश भगत, ओमकार काटकर आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे. ब्युरो रिपोर्ट द मेट्रो.